श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत द्वादशोध्याय. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीतसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी जाहली श्री जवळी. बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी. ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल. परी दर्शन घेतल्याविन आज करू नये भोजन. बाळप्पाचे तनमन स्वामीचरणी लागले. दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले. आजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरी येले. कंठ सद्गदित झाला, चरणी भाळ ठेविला. शनै कमीपण विसरला परमतोषला मानसी. गंगा मिलनी सागरी जैसे तरंग जला भीतरी, तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामीचरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्पन सोडी सहसा, स्वामीचरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. येवून या भानावरती श्रीचरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळे. ओठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. धन्यता मानोनी मनी बाळप्पा निघाले तेथुनी. परी तयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्यांसवे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतोन. जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिधला. म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गे तयांसी वर्तमान विदित एक जाहले. या समयी श्री समर्थ असती नृपमंदिरात. राजाज्ञे वाचुनी तेथ प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकुनी वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नोहेची. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्मा ते आचरोन. घेवोनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. माध्यांनी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येवोनी. मस्तक ठेवोनी चरणी जावे भिक्षेकारणी. मागोनी या माधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळप्पाचे अंतरी. सुंदराबाईचे करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्रीसेवेसी करीत जावे आनंदे. बाळप्पा मनी आनंदला म्हणे सुदिन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक जन्माचे. बहुत जन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्याकरी व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामींसी ऐसा अभिमान तियेसी. गर्व भरे ती इतरांसी तुच्छ मानू लागली. या कारणे आपापसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होतसे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडूनी टाकिले भांडण एकचित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ पूजादिक व्हावया यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येताचित्ती अरण्यातही वस्ती करीती. परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळप्पा. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामीप्रती. दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. बेंबी मधुनिया रक्त वाहत असे दिवस रात्र. तया दुःखे विव्हळ होत म्हणते कैसे करावे. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासे यावे मरण. विष दिधले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्यांची करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुतांपरी बाळप्पा करी चाकरी. तयांचे अंतरपरी स्वामी मैन जाहले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांसी. आपण सांगूनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातुनी उचलूनी पाहता वाचून न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजींनी. समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात. तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्याधिक आणून. ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर.
त्यामुळे चोळप्पाप्रती अल्प होई द्रव्यप्राप्ती. बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात श्वशुर उभयंता करीती विचार. बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मने खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन. तुमचे अन्न खावून करीतो तुमचे नुकसान. व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मज आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसिले वर्तमान. बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मनी आणिले. म्हणे जावया आपणासी समर्थ न देती आज्ञेसी. तरी टाकोनी चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहूनी उभयंतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला. सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळप्पा न सोडितील निश्चय. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करीतील यती दयाळ. जे केवळ दयाघन भक्त काज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघे जण तयांसी शरण सदैव. इति श्री स्वामीचरित्र नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत 12ध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.